आवाज विचारांचा, दिशा परिवर्तनाची। जय भीम, नमो बुद्धाय। प्रज्ञाप्रवाहाच्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत। मित्रहो, आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत वर्षावास या बौद्ध परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या साधन पर्वाविषयी। दरवर्षी आषाढ पौर्णिमा आली की जगभरातील बौद्ध विहारांमध्ये, भिक्खू संघात आणि उपासक उपासिकांमध्ये एक वेगळे आध्यात्मिक वातावरण निर्माण होते, कारण या दिवशी सुरू होतो वर्षावास, ज्याला पाली भाषेत वस्स असे म्हटले जाते। पण अनेकांच्या मनात प्रश्न पडतो, वर्षावास म्हणजे नेमके काय? तथागत भगवान गौतम बुद्धांनी ही परंपरा का सुरू केली आणि आज 2500 वर्षांनंतरही ही परंपरा का जपली जाते? चला, या प्रश्नांची उत्तरे प्रमाणाधारित माहितीच्या आधारे जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मित्रहो, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची अपडेट हे तुम्हाला मिळत राहील। तर वर्षावास म्हणजे काय? वर्षावास हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे। वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे एका ठिकाणी राहणे। पाली भाषेत त्याला वस्स असे म्हटले जाते। बौद्ध विनयानुसार पावसाळ्यात सलग 3 महिने भिक्खूंनी एका निश्चित ठिकाणी राहून ध्यान, धम्माचा अभ्यास, विनयाचे पालन आणि संघ जीवन अधिक दृढ करणे याला वर्षावास म्हणतात। याची सुरुवात साधारणपणे आषाढ पौर्णिमेला होते आणि समाप्ती अश्विन पौर्णिमेला म्हणजेच प्रवरणा दिनी होते। भगवान बुद्धांनी वर्षावासाची सुरुवात का केली? तथागत भगवान बुद्धांच्या काळात भिक्खू संघ वर्षभर पायी भ्रमण करत धम्मप्रचार करत असे। ते गावोगावी जाऊन लोकांना धम्म शिकवत असत, परंतु पावसाळा सुरू झाल्यावर परिस्थिती बदलत असे। पावसामुळे जमिनीवर नवीन गवत उगवत असे, लहान वनस्पती वाढत असत आणि असंख्य कीटक, बेडूक, गोगलगायी यासारखे सूक्ष्म जीव बाहेर येत। अशा वेळी सतत प्रवास केल्यास या जीवांना नकळत इजा होण्याची शक्यता असे। याशिवाय त्या काळातील इतर श्रमण संप्रदाय पावसाळ्यात एका ठिकाणी राहत असत, त्यामुळे लोकांनी बौद्ध भिक्खूंविषयी टीका करण्यास सुरुवात केली। तथागत भगवान गौतम बुद्धांनी ही परिस्थिती लक्षात घेतली आणि करुणा, अहिंसा व संघशिस्त या तत्वांचा विचार करून भिक्खूंना पावसाळ्यात एका ठिकाणी राहण्याचा नियम दिला। हा नियम विनय पिटकातील महावग्ग यामध्ये नोंदवलेला आहे। यानंतर वर्षावासाचा खरा उद्देश। काहींना वाटते की वर्षावास म्हणजे फक्त प्रवास बंद करणे, परंतु तसे नाही। वर्षावासाचा मुख्य उद्देश होता ध्यान साधना अधिक सखोल करणे, धम्म आणि विनयाचा अभ्यास वाढवणे, आत्मपरीक्षण करणे, संघातील शिस्त मजबूत करणे आणि गृहस्थ समाजाला अधिक वेळ देऊन धम्मदेसना करणे। म्हणूनच वर्षावास हा आत्मविकासाचा कालखंड मानला जातो। यानंतर गृहस्थांची भूमिका। वर्षावास हा फक्त भिक्खूंसाठीच महत्त्वाचा नसतो। उपासक आणि उपासिका देखील या काळात पंचशीलाचे पालन, धम्मश्रवण, ध्यान, दान आणि सदाचार यावर अधिक भर देतात। अनेक जण या 3 महिन्यात एखादी चांगली सवय लावण्याचा संकल्पही करतात। यानंतर वर्षावासाची सांगता। मित्रहो, 3 महिन्यांचा वर्षावास पूर्ण झाल्यावर प्रवारणा हा महत्त्वाचा समारंभ होतो। या दिवशी भिक्खू एकमेकांना नम्रपणे सांगतात, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया ती मला सांगावी, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन। ही परंपरा नम्रता, आत्मपरीक्षण आणि संघातील पारदर्शकतेचे सुंदर उदाहरण आहे। यानंतर आजच्या काळात वर्षावास आपल्याला काय शिकवतो? तर मित्रहो, आज आपण सतत धावपळीत जगत असतो। मोबाईल, सोशल मीडिया आणि व्यस्त जीवनामुळे स्वतःसाठी वेळच उरत नाही। वर्षावास आपल्याला सांगतो, थोडा वेळ स्वतःसाठी काढा, आपल्या विचारांचे निरीक्षण करा, ध्यान करा, चांगले वाचन करा, करुणा, मैत्री आणि संयम वाढवा, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा। मित्रांनो, वर्षावास ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, ती करुणा, शिस्त, साधना, आत्मपरीक्षण आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता शिकवणारी एक महान जीवन पद्धती आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही जगभरातील बौद्ध समाज अत्यंत निष्ठेने पाळतो। जरी आपण भिक्खू नसलो तरी पण वर्षावासाचा संदेश आपल्या जीवनात नक्कीच स्वीकारू शकतो। दररोज थोडा वेळ शांततेसाठी, अध्ययनासाठी आणि आत्मविकासासाठी राखून ठेवा। या संदेशासह आजचा विशेष भाग येथे संपूया।
जय भीम नमो बुद्धाय. मित्रहो, जर हा भाग माहितीपूर्ण वाटला असेल तर प्रज्ञाप्रवाह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा ज्ञान प्रसार आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रमाणाधारित आणि प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.